कॉलेजच्या ऍडमिशन साठी एवढे हलपट्टी मारावं लागतात म्हणून मी ऍडमिशनच नाही घेतलं. नो शाळा नो झंझट. चला तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो काय झालं. जय शिवराय भावांनो. भाईचारा ऑन टॉप. काम एकाच असतंय आणि एका गाडीच्या बोकंडी बसून तिघ जातात. एखाद दिवशी असं वाटतं गाडीचं पण कमरड मोडून जाईल. बोलता सांगायचंच राहून गेलं की आपण चाललो होतो आडसोळला कॉलेजला, कारण संस्कृतच्या कॉलेजच्या ऍडमिशनचा आज शेवटचा दिवस होता. पुढे परत कोणी पोत्यात बित्यात धरून नेलं तर तेवढं तुम्ही पाठ पुरायला राहता. वातावरण इतकं भारी झालतं ना, पण ऊन इतकं लागत होतं की असं वाटत होतं तळ्यातच उडी मारावा. पण तितक्यातच आतमधल्या आत्म्याने मला आरडून वरडून सांगितलं की डुबशील मरशील भाड्या, तुला पावतच येत नाही. एवढं ऐकून मी बी जरा माघारच घेतली आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो आडसोळ कॉलेजला. इकडे एक तर ऍडमिशनचा शेवटचा दिवस आहे म्हणून सगळ्यांचं लक्ष ऍडमिशन कडे आणि या संस्थेचं एकच लक्ष गाडी लॉक करण्याकडे. तेव्हा म्हणतो ऍडमिशन तर काय आपलं होणारच आहे, हे तर फिक्सच आहे, पण गाडी जर का गेली ना भाऊ, घरचे एक तर मरुस तो मारिते आणि मेले तरी वरून 2 ठोके टाकीते. आणि गाडी लॉक करून इकडे गेट कडे आलो तर मरणाचे मोठमोठे बाउन्सर होते. म्हणलं इथं जर व्हिडिओ काढला ना भाऊ कवळीत दाबूनच मारिते, म्हणून जरा आयक्यूचा वापर केला आणि गेटच्या आतमध्ये जाऊन व्हिडिओ काढला. आणि तुम्ही पण जरासं आयक्यू लेवलचा वापर करा आणि आपल्या व्हिडिओ मध्ये 2-4 गोड कमेंट फेकून मारा. आता संस्के गेलाय आतमध्ये ऍडमिशन घ्यायला, तोपर्यंत आम्ही इथं निवांत बसतो आणि तुम्ही रिलॅक्स मध्ये फॉलो करा. काही धावपळ नाही आपल्या मागे.